हा जर आपण सालाईवाड्यातला मुख्य रस्ता बघितला, जो वर्दळीचा रस्ता आहे, तर ह्या ठिकाणी जी गॅस पाईपलाईनसाठी रस्ता खोदला होता, त्यानंतर आता नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर हा रस्ता करत आहेत. जर हा रस्ता आपण एकंदरीत बघितला तर पूर्ण तो निकृष्ट दर्जाचा, म्हणजे एक आपण जसं खडीकरण म्हणतो, तर तो एक लाल दगडाचं खडीकरण आणि हे काळ्या दगडाचं खडीकरण झालेले आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गाडी स्लिप होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. कारण रस्त्यावर पूर्णपणे खडी पडलेली आहे आणि म्हणजे पूर्णपणे निष्काळजीपणा जो ठेकेदाराचा आहे ना, तो पूर्णपणे निष्काळजीपणा या ठिकाणी दिसून येत आहे. आणि एवढं अजब वाटतं की आमचे आज नगरसेवक आहेत, प्रतिनिधी आहेत, पण तसे कोण याला विरोध करत नाही आहेत. हे खूप मोठं दुर्दैवी आहे. म्हणजे टू व्हीलरसाठी म्हणा, आणि विशेष करून हा रस्ता कळसुरकर हायस्कूलकडे जातो, इथून जाणाऱ्या मुलांना, ये जा करणाऱ्या मुलांना हा घातक आहे. कारण तुम्ही रस्त्यावर बघू शकता, कॅमेरा जरा खाली या, रस्त्यावर तुम्ही बघू शकता खडी कशाप्रमाणे पसरलेली आहे. इथे ब्रेक लागला, एमर्जन्सी ब्रेक जरी लागला ना, तरी या ठिकाणी माणूस पडून अपघात होऊ शकतो. हे नाकारता येणार नाही. अति निकृष्ट दर्जाचं काम आणि पूर्णपणे बेजबाबदारपणे ठेकेदार या ठिकाणी काम करताना दिसतो आहे. आणि प्रशासनाचे याकडे लक्ष नाही असंच एकंदरीत दिसून येत आहे. कारण प्रशासनाचं जर लक्ष असतं तर असं झालंच नसतं, असं माझं तरी किमान ठाम मत आहे. बघा, हा आता टर्न आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही काय अवस्था आहे. ही दुरावस्था आपण बघू शकतो. धन्यवाद.